नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला हा बघा माल, हा मोसंबीचा माल आहे। मोसंबीचा माल बघा कसा छान आहे, कसा वाटला माल? माल छान आहे ना? बघा असा माल असला तर आम्हाला नक्कीच कळवा। बाजारचं कंडिशन सध्याला शेतकरी मित्रांनो, आंध्र प्रदेश थोडा अजून माल चालू आहे, आणखी 15 दिवस माल चालण्याची शक्यता आहे। 15 दिवस माल आंध्र प्रदेशचा जो चालू आहे तोपर्यंत रेट तर काय वाढत नाही। आणि राजस्थान, पंजाब, हरियाणा इकडल्या साईडला आणि थोडा कलकत्ता साईडला हा भरपूर पाऊस चालू आहे। भरपूर पाऊस चालू असल्यामुळं शेतकरी मित्रांनो, झालं काय, मंड्यामध्ये आवक वाढायली आणि बाजारभाव कुठे व्हायले, 2 रुपये 3 रुपये बाजार तुटायले। त्यामुळं बाजाराचं कंडिशन सध्या थोडं खराबच झालेलं आहे। 2-3 रुपयांनी बाजार तुटलेले आहे। बाजार तुटण्याचं कारण एकच की पाऊस आणि आंध्राचा राहिलेला एक 15 दिवसाचा टप्पा आहे। हा 15 दिवसानंतर हा आंध्रा संपणार आहे। तरी मोसंबीचा बाजार कंडिशन थोडं खराबच आहे। खराब झाल्यामुळं आणि शेतकऱ्यांचे काही शेतकऱ्यांचे माल गळत आहे। तरी मला एकच सांगायचं शेतकरी मित्रांनो, की हे बघा, चला तुम्हाला मी तोडचा माल दाखवतो। माझा तोड कटिंग चालू आहे आणि तोड पण चालू आहे। हे बघा, हे बघा शेतकरी मित्रांनो, हे बघा आपला तोडचा माल चालू आहे। आज कटिंग चालू आहे। कटिंग चालू आहे आपला माल, असा माल कटिंग चालू आहे बघा, कटिंग चालू आहे मालाचा आपला। आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो, बाजार सध्या स्थिती सुधारण्याची थोडंसं कंडिशन बेकार असल्यामुळं आज चा लाईव्ह बाजार भाव आहे शेतकरी मित्रांनो 12,000 ते 18,000 रुपये टन। कारण बाजार तुटल्यात। मागच्या हप्त्यात 2 हप्त्यापूर्वी थोडे बाजार ठीक होते, पण पाऊस आणि बाजार सुरळीत ठिकाणच नाही। याचं कारण पाऊस आणि थोडा आंध्रा चालू आहे। अजून साऱ्या काही मंड्यामध्ये आंध्र प्रदेशचा माल खूप यायला, त्यामुळे बाजार सुधारण्याचे एक 8-10 दिवस 15 दिवस तर चान्सेस कमी वाटतात। असं जर माल असला शेतकरी मित्रांनो, जर आपलं चॅनल आपण बघत आहात, जर असा माल असला तर नक्कीच तुम्हाला अपडेट दर 2 दिवसाला 3 दिवसाला व्हिडिओ टाकतो आम्ही। आणि असा माल असला तर कमेंट करून सांगा, किंवा सबस्क्राईब आपल्या चॅनलला केलं नसेल तर बिलकुलच सबस्क्राईब करा आणि सांगा की काय प्रतिक्रिया तुमची, काय कसं वाटतं। मार्केट थोडेसे जसं सुधरल, जसं जे मार्केट असेल मित्रांनो, ते मार्केटची अपडेट तुम्हाला मी देणार आहे। पण मार्केट सध्याला स्थिती थोडी खराब झालेली आहे, त्यामुळं थोडंसं शेतकऱ्यांनी जरा दम खायचा प्रयत्न केला तरी चालेल। कारण मार्केटमध्ये मालाची आवक ही खूप व्हायली, आपल्या इकडले मी समजा आवक झाल्यामुळं आमच्या शास्त्राचा नियमच आहे शेतकरी मित्रांनो, जितका पुरवठा जास्त तितकी किंमत कमी, जितका पुरवठा कमी तितकी किंमत जास्त असते। त्यामुळं होता मी प्रयत्न शेतकरी मित्रांना थोडं थांबण्याचा प्रयत्न करावा, अशी माझी एक अंदाज आहे, असा माझा एक अंदाज आहे। चालेल, नमस्कार शेतकरी मित्रांनो।